लष्करातील जवानाच्या प्रेमात पडली आणि प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढला. पतीची हत्या अपघाताने झाल्याचा बनाव रचत 1 कोटीचा विमा हडपण्याचा कटही रचण्यात आला. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकानं त्यांचं भिंग फोडलं. पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि लष्करातील प्रियकर जवानासह साथीदाराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामुळे सैन्य दलात खळबळ उडाली. सुप्रिया गाडेकर व असं पत्नीचं, तर सुरेश पाटोळे असं जवानाचं आणि रोहिदास सोनवणे असं साथीदाराचं नाव आहे. तर राहुल गाडेकर असं मयताचं नाव आहे. राहुल आणि सुप्रियाचे 6 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना 4 वर्षाचा मुलगाही आहे. संसार सुखाचा सुरू होता. राहुल वाहन क्षेत्रातील नामांकित कंपनीत 70,000च्या नोकरीवर होता. सुप्रिया आधी परिचारिका, तर नंतर करोना काळात तिने लॅब सुरू केली. याच लॅबमध्ये तिची दिल्लीत सैन्य दलात नोकरीला असणाऱ्या सुरेश पाटोळे सोबत मैत्री झाली. दोघांमध्ये संवाद वाढत गेला आणि दोघांचं विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले. सुरेशचंही 4 वर्षांपूर्वी लग्न झालेलं असून त्यांनाही 2 वर्षाची मुलगी आहे. सुप्रिया आणि सुरेश दोघांचे संसार सुरू असताना त्यांनी याची कोणतीच फिकीर केली नाही. अशात सुप्रियावर पती राहुलला संशय आला. यावरून दोघांमध्ये खटके उडू लागले. मग एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेल्या सुप्रिया आणि सुरेशने कट रचला आणि प्रेमात अडसर ठरणाऱ्या राहुलचा काटा काढायचं ठरवलं. राहुलचा अडथळा दूर करताना त्याच्या नावे असणारा 1 कोटीचा विमा हडपायचा असाही डाव त्यांनी आखला.